कुछ तो दया कुछ तो गडबड आहे. शिवसेनेमध्ये कुछ तो गडबड आहे. गडबड आहे. सुनील पाटलांनी तिकडे मानलं बा, मोठं मताधिक्य घेतलंय. मोठं. कुलदीप शेंडेचं काय, विकासाचा चेहरा आहे, विकासाचा. नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोल गरजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण. आपण पुन्हा एकदा खोपोली शहराच्या बाबतीत बोलतोय आणि खोपोली शहरामध्ये कुलदीपक शेंडे यांचा विजय झालेला आहे. ते नगराध्यक्ष झालेले आहेत. शिवसेनेची सत्ता भगवा खोपोली नगरपालिकेवर फडकलेला आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना अशा तब्बल 18 जागा आलेल्या आहेत. जे राहुल गायकवाड आहेत यांची जागा एक पकडली तर 19 जागा होतील. खोपोलीमध्ये युतीला बहुमत मिळालेलं आहे आणि मोठ्या ताकदीने लढली आणि मोठं यश देखील कुलदीपक शेंडे यांच्या नेतृत्वाखाली, आमदारांच्या नेतृत्वाखाली खोपोली शहरामध्ये युतीला मिळालेलं आहे. पण हे सगळं आता गोड कौतुक, यश सगळं झालं, सगळं आता ज्ञात आहे, ते माहिती आहे सगळं. परंतु तुम्ही बारकाईने खोपोली शहरामध्ये कुठल्या कुठल्या प्रभागामध्ये जे काय मताधिक्य मिळालेलं आहे. खरं तर शिवसेनेला अनेक प्रभागांमध्ये मोठी अपेक्षा होती. जसं 10 नंबर जो प्रभाग आहे शिळपाट्याचा, या ठिकाणी शिवसेनेचा जो तगडा पॅनल शिवसेनेने दिला होता, राष्ट्रवादीचा देखील तगडा पॅनल होता. सुनील पाटलांचा तो एकेकालचा बाले किल्ला होता आणि सुनील पाटलांना मोठी त्या ठिकाणी आशा होती की या ठिकाणावर आपण मताधिक्य घेऊ. त्या ठिकाणी भूसुरूंग स्फोट घडवण्याचं काम त्या सगळ्या शिळफाटावरच्या सगळ्या शिवसैनिकांनी केलं, उमेदवारांनी केलं, त्यांच्या सहकार्याने केलं, कार्यकर्त्यांनी केलं, जनतेने केलं आणि त्या ठिकाणी सुनील पाटलांना रोखलं गेलं. जर त्या ठिकाणी रोखलं गेलं नसतं तर पुढच्या बऱ्याचशा गोष्टी वेगळ्या घडल्या असत्या. माझं म्हणणं असं आहे की 11, 12, 13, 14, 15 त्यातलं 11 सोडलं. 11 या ठिकाणी सुनील पाटील यांचं मताधिक्य फारच कमी आहे. जो यशवंत साबळे यांचा सगळा तो प्रभाग, त्यांचे चिरंजीव त्या ठिकाणी निवडून आलेत, विक्रम साबळे हे निवडून आलेत. त्या ठिकाणी कुलदीपक शेंडे यांना मोठं मार्जिन मिळालं, मोठं मताधिक्य मिळालं, मोठं मताधिक्य मिळालं. 12, 13, 14 आणि 15 या ठिकाणी एक मोठी आशा शिवसेनेला होती, परंतु ही आशा तितकीशी फोल ठरली. म्हणजे कुलदीपक शेंडे यांना मोठी आशा होती. आज 14 नंबर प्रभाग त्या ठिकाणी मोठी आशा होती. शहर प्रमुखाचा 15 नंबर प्रभाग त्या ठिकाणी मोठी आशा होती. 12 नंबर प्रभाग सामीवर या ठिकाणी मोठी आशा होती. 13 नंबरमध्ये साला नवीन उमेदवार होते, दोन्ही पण नवीन उमेदवार होते. तिथं जरा थोडी आशा होती आणि तिथे उमेदवार देखील ठीक आहे, तिथं थोडी आशा कमी होती. परंतु हे जे हक्काचे प्रभाग होते किंवा इतर काही त्यांचे 6-7 असतील, या ठिकाणून असेल, कुलदीपक शेंडे यांना त्यांनी एक आकडा काढला होता कुलदीपक शेंडे यांनी की मला साधारणतः 2,500-3 हजाराचं मार्जिन मिळेल. मला ज्यावेळी ते भेटायचे त्याच्यावर मला ते बायफर्गेशन करून सांगायचे की मला असं होईल. मी त्यांना मी सुद्धा त्यांना बऱ्याच गोष्टी सांगायचो की मला असं वाटत नाही, तुम्ही निवडून याल परंतु तुमचं मार्जिन फार कमी राहील. कारण मी देखील सगळ्या गोष्टी बघायचो. त्यावेळी ते म्हणले की ठीक आहे, तसं झालं तर तसं पण होऊ शकतं, किंवा त्यांचे आडाखे वेगळे होते की मला शहराचे हे आमच्या हक्काचे लोक आहेत आणि इथून मला मोठं मताधिक्य मिळेल. पण ते मिळलं नाही मिळलं. मी मगाशी म्हणतो ना की 12, 13, 14, 15 नाही मिळलं. हायवेच्या पलीकडे ह्या भागात तशी राष्ट्रवादी फार कमी होती, परंतु त्यांनी सुनील पाटलांनी प्रचंड बऱ्याच गोष्टी मॅनेज केल्या. आता अशा काही गोष्टी आहेत, सुनील पाटलांच्या एक वेगळी यंत्रणा काम करत होती. आता ह्या वेगळ्या यंत्रणेला कोणी मदत केली का, ह्याचा देखील शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे. बरीच चर्चा आहे, धूर निघतोय, वास येतोय, काही झालंय का, काही गडबड झाली का शिवसेनेमध्ये, ह्या सगळ्या गोष्टी आता माझ्या कानावर येतात. मला काही गोष्टी दिसतात. कोणाकडे डाटा होता, सुनील पाटलांचे खास नातेवाईक कोण आहेत, कोणाचे मित्र आहेत, काय गडबड होती,
कोणाला कोणी डाटा दिला, डाटा इन द सेन्स मतदारांचा डाटा, मी येऊ शकत नाही, तुम्ही जावा, अशा काही गोष्टी झाल्या का? बऱ्याचशा गोष्टी माझ्या आज कानावर आहेत. कुलदीपक शेंडे यांच्या देखील कानावर आहेत, विद्यमान आमदार महेंद्र थोडे यांच्या देखील कानावर आहेत. आणि आमदारांनी आता माझी त्यांची भेट झालेली नाहीये, परंतु त्यांनी ते त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये कबूल केलेलं आहे ही गडबड झालेली आहे. आपल्याला मोठं मार्जिन ठेवून आपण लढत होतो आणि खरंच आमदारांनी जी काय ताकद लावली होती, फोर्स लावली होती, एक मोठं मार्जिन ठेवून आमदार या ठिकाणी काम करत होते. परंतु मग हा दगा फटका किंवा हे कोण आहे घरातले लोक गडबड करणारे, याचा विचार करणं गरजेचं आहे. आमदारांच्या पक्षाच्या पातळीवर होतो विचार त्याचा, परंतु ऐन निवडणुकीत ह्या सगळ्या गोष्टी अपेक्षा होत्या. कुलदीपक शेंडे यांना खूप अपेक्षा होत्या. तसं चित्र होतं, अपेक्षा म्हणून ठेवणारच ना. तुम्हाला सगळ्या गोष्टी ताकद द्यायची, बळ द्यायचं, सगळ्या गोष्टी पुरवायच्या, तर माणूस अपेक्षा ठेवणारच. साधी गोष्ट आहे, साधी गोष्ट आहे. म्हणून तो सुनील पाटलांचं मताधिक्य 19,000 पर्यंत पोहोचला, म्हणून तो पोहोचला. एकदम सुनील पाटील हा 15-16 इथपर्यंत त्यांचं मताधिक्य ठीक होतं म्हणजे त्यांच्या अँगलने, परंतु सुनील पाटील आज 19,000 मताधिक्य जो तिथपर्यंत पोहोचतात याचा अर्थ गडबड आहे. एकीकडे त्यांना 10 नंबरवर रोखलं पक्षाच्या लोकांनी, चांगलं काम केलं. मी अनिल खान यांचं देखील कौतुक करेल, चांगलं काम केलं त्याने. 11 नंबरचं काय विषयच ना, साबळे शेठचं कौतुकच केलं पाहिजे की ते इतकं मोठं मताधिक्य त्या माणसाने दिलं. अनेक गोष्टी त्यांच्या बाबतीत काही गोष्टी चर्चा होत होत्या, काय करतील यशवंत साबळे, परंतु यशवंत साबळे अतिशय प्रामाणिकपणे काम केलं, ताकदीने काम केलं, प्रामाणिक काम केलं. आणि तो लीड बघा यशवंत साबळे यांचा टर्निंग पॉईंट ठरला. तो इतका मोठा लीड काय तुटणार तो. मग त्या मनाने आपली जे स्वतःला जे सगळे समजतात शिवसेनेचे काही पदाधिकारी आहेत, मी ह्या मागाच्या प्रभागाची नावं घेतली, त्या मग इकडून काय कमी पडलं, काय पक्षाकडून कमी पडलं, तुम्हाला तुमचं मताधिक्य इतकं दिसतंय, मग कुलदीपक शेंडे यांना मताधिक्य कमी का? वरच्या जागेसाठी काय झालं, क्रॉस झाली, उमेदवारांना मताधिक्य मिळतंय, मग वरती का कमी पडलं, अशी काय गडबड घडली? बरं, तर कुलदीपक शेंडे यांच्याविषयी तसा कुठला नॅरेटिव्ह पण नव्हता की कुलदीपक शेंडे काहीतरी म्हणजे वेगळ्या सोबर चेहरा आहे, विकासाचा चेहरा आहे, तसंही काय नव्हतं. मग शिवसेनेच्या उमेदवारांना मताधिक्य मिळतोय आणि कुलदीपक शेंडे यांना जर त्या ठिकाणी मताधिक्य मिळत नसेल तर याचा अर्थ अनेक निघतात, त्याचा अर्थ वेगळे निघतात. या सगळ्या प्राथमिक बऱ्याच गोष्टी आता समोर येतात, कानावर येतात, काय काय गोष्टी झालेल्या आहेत, काय काय गोष्टी, बऱ्याच गोष्टी येतात. मी आज काही गोष्टी बोलू शकत नाही, इतक्या सगळ्या गोष्टी येतात. पण अशा ज्या गोष्टी पक्षामध्ये होत असतील तर ते अत्यंत वाईट आहे. या गोष्टी नाही घडल्या पाहिजेत आणि याची गंभीरतेने दखल आमदारांनी घेतलेली आहे. मी खोटं बोलत नाहीये, याची गंभीरतेने दखल आमदारांनी घेतलेली आहे. कुलदीपक शेंडे यांनी देखील घेतलेली आहे. परंतु कुलदीपक शेंडे यांच्या बोलण्यातून काय येतं की झाल्या गोष्टी झाल्या, परंतु शेवटी माणसाला इथं लागलं जातं कुठेतरी. आज तो संघर्ष करून जो माणूस निवडून येतो त्याला ते लागलं जातं. परंतु अशा प्रकारे गोष्टी व्हायला नाही पाहिजेत. जे अपेक्षा होत्या त्या पूर्ण झालेल्या नाहीत कुलदीपक शेंडे यांच्या. जरी ते नगराध्यक्ष झाले असले तरी एक मोठं मार्जिन त्यांनी ठेवून सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, परंतु ह्या गोष्टी झालेल्या नाहीत. अशा प्रकारे देखील काही गोष्टी आहेत. आता याच्यात हा सगळा सत्यतेचा जो भाग आहे तो आगामी काळात अधिक डार्कपणे समोर येईल. काय काय झाले, काय काय नाही, म्हणून मी म्हटलं की अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्यासमोर मांडल्या पाहिजेत. कुछ तो गडबड आहे शिवसेनेमध्ये, कुछ तो गडबड आहे. सुनील पाटलांनी तिकडे मानलं बा, मोठं मताधिक्य घेतलंय, मोठा. कुलदीप शेंडेचं काय, विकासाचा चेहरा आहे, विकासाचा. असो, बघूया काय काय कळतंय तुमच्या समोर व्यक्त होत जाईल. बोलू, आपण भेटूच, बोलू, काय काय गोष्टी येतात त्या आपल्या कानावर. तो पण थांबूया. धन्यवाद.